मध्ये मराठी महिलेसोबत एका परप्रांतीयानं हुज्जत घातली आहे। सीटवर झोपून परप्रांतीय व्यक्तीनं आरेरावी केलेली आहे। ट्रेनमधील इतर मराठी प्रवाशांनी एकत्र येत परप्रांतीय प्रवाशाला सुनावलंय। टीसीच्या मध्यस्थीनंतर बसण्यावरून झालेला वाद मिटलेला आहे। अभी बोलो, अभी टीसी आ गया। बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आम्हाला वरती बसा म्हणे। आम्हाला 22 सीट नंबर आहे। मला इथे बसायचंय, माझी 22 सीट खाली सीट है, खाली सीट त्यांना बसायचं आहे। ओके, उसको बैठना है ना, और दूसरे को नहीं ना। नहीं बैठो, आप सो गए ना इधर। अभी सोए थे ना, अभी सोए थे। अभी क्या बोले कि अगला उठा गए तो? हाँ, अभी कैसे सोए थे? तर एक्सप्रेसमध्ये मराठी महिलेसोबत एका परप्रांतीय सोबत हुज्जत झालेली होती। यावेळेला हा परप्रांतीय व्यक्ती जो आहे तो त्या सीटवरती झोपलेला होता आणि त्यानंतरला ज्यावेळेला टीसीनं त्याला सांगितलं त्यानंतर तो उठलेला आहे आणि त्यानंतर त्या महिलेला जागा देखील करून दिल्याचं पाहायला मिळतं। सीटवर झोपून परप्रांतीय व्यक्तीनं आरेरावी केल्याची ही दृश्य समोर आलेली होती। तर आता बातमी आहे बुलढाण्यामधून। देऊळगावमध्येही येथे जल जीवन मिशनची 5 कोटींची नळ योजना 5 वर्ष उलटूनही अपूर्णच आहे। ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। ग्रामपंचायत सदस्यांसह आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पाणी टंचाई दूर करण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली।